बजरंग रूप हे विठ्ठल विठ्ठल माऊली. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. राजाधिराज सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्री साईनाथ महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कॅमेरा लावलेला इकडून कॅमेरा आहे, शूटिंग चालू आहे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलीक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. मोबाईल असतो ना जरा क्लिअर दिसतो. हा तेच बोलतो ना, फ्लॅश असेल ना. कॅमेरा बघ. रेकॉर्डिंग आहे, रेकॉर्डिंगच आहे. ते रेकॉर्डिंग आहे. रेकॉर्डिंग हे मोबाईल ज्यांनी आणला जरा टॉर्च लावा ना. मोबाईल जरा सगळ्यांनी टॉर्च लावा जरा. इथून कोणी येऊ नका, इथे पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. गोपाळ कृष्ण महाराज की जय. सद्गुरु श्री श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री रामदास बाबान की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री कांडेल बाबान की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री अप्पा महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री लाड महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्री ढवळीकर महाराज की जय. ओम नमोजी आद्या
वेद प्रतिपाद्या जय जय सुसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मथी प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे श्री गुरुचरण सरोज रजे निज मन मुकुरु सुधार बरनहु रघुवीर बिमल जसु जोदायक प्रचारी बुद्धिहीन तनु जानिते सुमिरो पवन कुमार बल बहुविद्या देहु मोहे हरहु कलेश विकार। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कलाकुसरी काहीच नेने मी कलाकुसरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाक्षदातृमुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ओम ब्रह्मानंदनम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृक्षं तत्वमच्छाद्रि दक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। जमलेल्या सर्व श्रोते सज्जनांना सर्वप्रथम साष्टांग दंडवत करून प्रवचन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हटला तर तो असा श्री साई विश्वस्त मंडळ प्रगती महिला मंडळ त्याचप्रमाणे श्री साईदीप क्रिकेट संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा साई भंडारा हा कार्यक्रम आहे आणि त्यातूनही अमृतयोग असा की या मंडळाने जे इथे साई मंदिर होतं त्या मंदिराचा जीर्णोद्धार करून यावर्षी हे सुंदर असं देखणं मंदिर बांधलेलं आहे आणि त्या अनुषंगाने खरं तर मला माझ्या गावामध्ये माझ्या प्रवचन सेवेची सुरुवात करायला मिळते आहे हे मी माझं परमभाग्य समजतो। कारण तसं म्हणायला गेलं तर मला आज माझ्या होम ग्राउंड वरती बोलायचं आहे। खरं तर थोडीशी धाकधूक आणि थोडीशी भीती आहे, परंतु माऊली जसं सुचवतील त्याप्रमाणे आपण जी प्रवचन रूपी सेवेसाठी ओवी घेतली आहे त्या ओवीचा मतितार्थ आपण उलगडण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी माझ्या समोर बसलेले आमचे तिन्ही गुरुबंधू श्री सुयोग महाराज गाडगे, संतोष महाराज कांबे, त्याप्रमाणे प्रदीप महाराज पवार, आज या प्रवचन रूपी सेवेसाठी मला पाठबळ मिळावं किंवा महाराज तुम्ही प्रवचन करायला सुरुवात करायला पाहिजे हे खरं तर या मंडळींनी पाठबळ देऊन मला उत्स्फूर्त केलेलं आहे। त्याचप्रमाणे आमच्या सर्वांचे लाडके अगदी आळंदी असो पंढरपूर असो कुठेही जायचं म्हटलं तर आमच्या आधी आमची तयारी ज्यांच्याकडून केली जाते ते आमचे अरविंद महाराज सकपाळ आंबडवे हेही या प्रवचनासाठी उपस्थित आहेत, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो। त्याचप्रमाणे या गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ
व्यक्तींना आमचे वरिष्ठ, आता मला वाटतं साखरे बाबा, घाडे बाबा घरी असतील, परंतु त्यांना अभिवादन, त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन, त्याचप्रमाणे आमचे बंधू प्रकाशदादा आहेत, पातेरे बंधू सगळेच, त्याचप्रमाणे शेडगे बंधू, त्याचप्रमाणे आम्हाला नेहमीच आधार देणारे किंवा नेहमीच कोणत्याही गोष्टीसाठी पुशअप करतात जे, ते आमचे मोहनदादा खांबे असतील, पांडुरंग भाऊजी साखरे आहेत, साखरे काका आहेत, मोहनदादा शेडगे, त्याचप्रमाणे सगळेच, आणि ज्यांना कधीही विसरता येत नाही ते आमचे ठोंबरे काका, मला वाटतं ठोंबरे काका उपस्थित असतीलच, कारण या व्यक्तींचा आशीर्वाद आणि या व्यक्तींना विसरून इथे मला जमणार नाही आहे, कारण मी ही पहिली सेवा करतो आहे आणि या सगळ्यांचं भान किंवा आमचे संतोष केंद्रे, मला वाटतं काही वर्षापूर्वी, 1-2-3 वर्षापूर्वी आमचं बोलणं झालं होतं. आम्ही एका वेगळ्या क्षेत्रामध्ये वावरत होतो आणि तेव्हा बाबूंना मी बोललो होतो की बाबू, माझं क्षेत्र थोडंसं वेगळं होणार आहे. बाबू, आठवत असेल तुम्हाला की थोडंसं तुम्ही ज्या मार्गाने आहात, माझं थोडीशी आपली पारमार्थिक दिशेने जायचा मी प्रयत्न करणार आहे आणि त्याला यश येऊन थोडासा प्रवचनरूपी सेवा देण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे या सोहळ्यासाठी उपस्थित सर्वच, प्रवचनाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मातोश्री, आमच्या बहिणाबाई, त्याचप्रमाणे माझे स्वर्गवासी वडील यांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या सेवेला सुरुवात करतो. मज हृदयी सद्गुरु तेणे तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेषी अत्यादुरू विवेकावरी. माऊली माऊली म्हणत आपण ज्या संतांची पूजा करतो किंवा ज्यांना आठवत असतो किंवा ज्यांचं ज्ञान आपल्याला सतत प्रकाश देत राहतं, वयाच्या 21व्या वर्षी कोणी या जगाची आई होऊ शकतं का? तर त्याचं उत्तर होय असं आहे आणि ते सिद्ध आणि साध्य करून दाखवलंय आपल्या ज्ञानेश्वर माऊली यांनी. असं इसवी सन साधारण 1275च्या सुमारास आळंदी या क्षेत्रामध्ये एका दिव्य बालकाचा जन्म झाला आणि अवघ्या वयाच्या 21व्या वर्षी ते आपल्या संपूर्ण जगाची आई बनले. सर्वसामान्यांसाठी हरिपाठ, मध्यमवर्गीयांसाठी ज्ञानेश्वरी आणि उच्च विचारधारा असणाऱ्या लोकांसाठी अमृतानुभव अशा ग्रंथांची निर्मिती ज्यांच्या वाणीतून झाली किंवा वारकरी संप्रदायाचा पाया किंवा वारकरी संप्रदायाचा पाया श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील पहिल्या अध्यायातील 22व्या क्रमांकाची ही ओवी. या ओवीमध्ये माऊली आपल्या श्री गुरूंविषयी म्हणजे आपले ज्येष्ठ बंधू ज्ञानेश्वर माऊली, निवृत्तीनाथ माऊली यांच्याविषयी कृतज्ञता आणि प्रेमभाव व्यक्त करतात. ते साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वर महाराजांना वारकरी संप्रदायाचा पाया, तसेच तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखलं जातं. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस किंवा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊलींनी सर्वप्रथम गणपतीचे त्याचप्रमाणे सरस्वतीचे स्तवन केले आणि नंतरच्या बऱ्याचशा ओव्या त्यांनी गुरुकृपा
किंवा गुरु, आपले गुरु यांच्यावरती खर्च केले आहेत. त्यापैकी 22 क्रमांकाची ही ओवी, ही 22 क्रमांकाची ओवी म्हणजे सद्गुरू आणि विवेक यांचा त्रिवेणी संगम या ओवीमध्ये साधण्याचा प्रयत्न केलेला आहे माऊलींनी. मज हृदयी सद्गुरू तेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेषी अत्यादुरू विवेकावरी. माऊली म्हणतात, माझ्या हृदयात माझे सद्गुरू म्हणजे निवृत्तीनाथ महाराज हे कायमचे विराजमान झालेले आहेत. हृदयामध्ये बघा, हृदयामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी हृदयामध्ये ठेवत असतो. कधी मोह, माया, अहंकार, बऱ्याच गोष्टी मोह, माया, अहंकार ह्या भरपूर प्रमाणात आपल्या हृदयामध्ये साचलेल्या असतात. नवे नवे बऱ्याच गोष्टी हृदयामध्ये ठेवण्याऐवजी आपण काही बऱ्याचशा गोष्टी डोक्यामध्ये ठेवत असतो. बघा, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो बघा की तो माणूस माझ्या डोक्यात बसलेला आहे, परंतु डोक्यात बसवण्याऐवजी त्या माणसाला जर आपण हृदयामध्ये बसवलं किंवा त्या व्यक्तीला आपण हृदयापासून आपलं मानलं तर बऱ्याचशा गोष्टी सोप्या आणि साध्य होत जातात महाराज. त्यामुळे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, मज हृदयी सद्गुरू. सद्गुरू म्हणजे केवळ एक व्यक्ती नव्हे, तर तो एक दैवी प्रकाश आहे. सद्गुरू म्हणजे जागृती. आणि याच्याही पुढे जाऊन सांगेल, सद्गुरू म्हणजे ज्ञानाचा प्रकाश देणारा सूर्य. अशी उपमा आपण सद्गुरूंना दिलीत तरी हरकत नाही. जेव्हा आपल्याला योग्य अयोग्य कळायला लागतं किंवा मी कोण आहे याची जाणीव आपल्याला व्हायला लागते, तेव्हा आपण खरं तर म्हटलं पाहिजे की मज हृदयी सद्गुरू. तेव्हा आपल्याला आपल्या हृदयामध्ये सद्गुरू प्रगट झाले आहेत हे जाणवायला लागतं आणि आपण समजून घ्यायला पाहिजे. बघा, गुरु तुकाराम महाराज म्हणतात, संत तुकाराम महाराज म्हणतात, गुरु पाहिला पाहिजे अंतर्यामी. म्हणजेच जर गुरु आपण बाहेर शोधत राहिलो तर आपलं काहीही साध्य होणार नाही. आणि हृदयामध्ये आपण जर गुरूंचा शोध घेतला तर क्षणार्धात आपल्याला गुरुदर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण गुरु म्हटले तर गुरुमध्ये आपल्याला अनेक प्रकार पाहायला मिळतात. बघा, एक तसं पाहायला गेलं तर गुरु, श्री गुरु, सद्गुरु आणि जगद्गुरु. जे आपल्याला लौकिक ज्ञान म्हणजे शिक्षण किंवा आपल्या कॉलेजपर्यंत पुढील शिक्षण जे असतं ते आपल्याला देतात, ते आपले गुरु असतात. आता गुरुमध्ये सुद्धा आपल्याला आणखी 2 प्रकार बघायला मिळतील, एक शिक्षा गुरु आणि एक दीक्षा गुरु. शिक्षा गुरु काय करतात तर आपल्याला शाळेमध्ये शिकवतात आणि दीक्षा गुरु काय करतात तर आपल्याला अध्यात्माकडे किंवा पारमार्थिक क्षेत्राकडे वळण्याची दिशा देत असतात. आता श्री गुरु जे शिष्याला मंत्र देतात किंवा नामरूपी नाम देऊन आपल्या शिष्यांना प्रबोधन करत असतात, त्यांना आपण श्री गुरु म्हणू. सद्गुरु, आता सद्गुरु म्हणजे कोण? जे स्वतः सत्याचा अनुभव घेतात आणि आपल्या शिष्यांनाही आपल्या सोबत घेऊन जातात, त्यांना आपण सद्गुरु म्हटलं पाहिजे. आपणा सारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. पुढे जाऊन जगद्गुरु. आता जगद्गुरु आपल्याला या जगामध्ये 3च आपण मानतो. जगद्गुरु 3च. एक आद्यगुरु शंकराचार्य, दुसरे स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि तिसरे आपले जगद्गुरु तुकाराम महाराज. आता नामरूपी शिक्षा देतात किंवा दीक्षा देतात म्हणजे काय करतात? आध्यात्मिक क्षेत्रात भगवंताचे नाम किंवा नामस्मरण हे फार
महत्वाचे असते. जर आपण नामस्मरणाकडे वळलो, भक्तीचे आपल्याला नारद भक्ती क्षेत्रामध्ये सूत्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितले आहेत साधारण. त्याच्यामधील महत्वाच्या 3 भक्ती, श्रवण भक्ती, कीर्तन भक्ती आणि स्मरण भक्ती. श्रवण भक्तीमध्ये हे प्रवचन, कीर्तन किंवा आध्यात्मिक आपण जे ऐकत असतो ते सगळं येतं. कीर्तन भक्तीमध्ये हाच प्रकार येतो, नामस्मरण. आणि स्मरण भक्तीमध्ये आपण नामाकडे वळतो. त्याच्यामध्ये चिंतन हे महत्वाचं मानलं जातं. नामस्मरणाचे महत्व काय किंवा नामस्मरणाचे उपयोग काय? नामस्मरणामुळे आपल्याला मुख्यतः मनशांती लाभते आणि आपलं विचलित होणारं मन जे असतं ते एकाग्र होतं. पण आपण या नामस्मरणावरती किती जण ठाम असतो किंवा किती जण नामस्मरण करतो हे विशेष महत्वाचं आहे. बघा काय असतं माहितीये का, आपण प्रत्येकाला वाटत असतं की माझ्याकडून भक्ती झाली पाहिजे, देवाचं स्मरण झालं पाहिजे. पण हे वातावरण कसं असतं माहितीये का, आता आपण आपलंच उदाहरण घेतलं तर 2 दिवस आपलं एकदम भक्तिभाव, गजबजाट आणि एकदम भक्तिमय वातावरण असतं. परंतु हे वातावरण कंटिन्यू राहिलं पाहिजे. कधीही आपण अगदी रोज तरी आपल्या 15 मिनिटं म्हणा किंवा 20 मिनिटं म्हणा देवाचं नामस्मरण वेळ मिळेल तसं, वेळ मिळेल तिथे आणि वेळ मिळेल तेव्हा आपल्याला ते करता आलं पाहिजे. बघा यासाठी कोणत्याही वेळेची किंवा आपण कुठे आहोत हे न काहीही बंधनं न पाळता आपल्या मुखात जेवढं नामस्मरण आपल्याला करता येईल तेवढं आपल्याला करता आलं पाहिजे. आध्यात्मिक मार्गात नाम हा केवळ शब्द नसून ती एक शक्ती मानली जाते. जसं जसं आपण चिंतनामध्ये गुंतत जातो किंवा चिंतन करत जातो तशी तशी आपली स्थिती वेगळ्या प्रकारे होत जाते किंवा आपल्याला वेगवेगळे अनुभव यायला लागतात. आता हे सगळे आपले गुरुचे प्रकार आपण पाहिले. परंतु हे सगळे गुरु किंवा गुरुजी म्हणा, अगदी शाळेत जायचं म्हटलं तरी आपल्याला हे एक वयाच्या साधारण 4-5 वर्षापासून आपली सुरुवात होत असते. परंतु त्याच्याही आधी आपल्याला जे गुरु लाभतात ते म्हणजे आपले आई वडील. या गुरूंविषयी काय बोलावं? बघा आपण बऱ्याच वेळा म्हणतो आई माझा गुरु, आई सद्गुरु किंवा आई माझा गुरु, आई कल्पतरू. आपल्याला आपले चिमुकले बोट धरून जे आपल्याला आपल्या शिक्षा गुरूंच्या स्वाधीन करतात, परंतु तोपर्यंत बरेचसे ज्ञानाचे धडे अगदी जीवनात चालणं हे आपल्याला आपल्या आई वडिलांकडून मिळत असतं. परंतु बरंच काय झालंय माहिती आहे का, हे आपले आई वडील यांच्याविषयीच हल्ली बऱ्याचशा समस्या किंवा बऱ्याच जणांना आई वडील हा कठीण विषय वाटायला लागलाय. खरं तर बरेचसे कीर्तनकार म्हणतात की प्रवचन किंवा कीर्तनामध्ये कदाचित आमच्या महाराजांचं सुद्धा मत हेच असू शकेल की कीर्तनामध्ये आई वडिलांविषयी बोलणं टाळावं. किंवा बरेच जण हेही म्हणतात की आईवरती बोलून कीर्तन करतात किंवा पैसे कमवण्यासाठी केवळ आई या शब्दाचा वापर करून सगळं केलं जातं. परंतु माझं तरी हे मत आहे प्रामाणिक की ज्याप्रमाणे आपण कीर्तन किंवा प्रवचनातील शेवटची 5 मिनिटं हिंदूचा जागर करण्यासाठी देतो, त्याप्रमाणे
ही जी ज्या लोकांसाठी आई वडील ही कठीण समस्या बनली आहे, त्या आई वडिलांविषयी बोलणं करायला पाहिजे. कारण याच्यातूनच काय साध्य होणार आहे, तर जे आई वडील ज्यांच्यासाठी कठीण विषय झाला आहे त्यांचे यातून डोळे उघडणार आहेत महाराज. खर तर आई वडिलांसाठी जेव्हा वृद्धाश्रमांची गरज लागायला लागते ना महाराज, तेव्हा हा विषय किती कठीण झालाय, तेव्हा आई वडील ही बऱ्याच जणांची किती समस्या झाली आहे याची तीव्रता आपल्याला जाणवू शकेल. आमचे निवृत्ती महाराज इंदुरीकर हे तर अक्षरशः सांगून सांगून वैतागतात. बऱ्याच वेळा ते कीर्तनातून म्हणत असतात बघा, जे आई वडिलांना त्रास देतील त्यांना त्यांचा शाप लागल्याशिवाय नक्की राहणार नाही. किंवा अगदी पुढे टोकाला जाऊन बोलत असतात ते की त्यांचं तळतळाट होईल. हे निवृत्ती महाराजांचे शब्द आहेत बरं का, मी असं काय म्हणत नाहीये. खरं तर इंदुरीकर महाराज हे प्रबोधनपर कीर्तन करणारे कीर्तनकार आहेत आणि त्यांच्या कीर्तनातून बरेचसे विषय आपल्याला अशाच पद्धतीचे ऐकायला मिळत असतात. काय होतं माहिती आहे का, आपण आपल्या मुलांना काबाड कष्ट करून आणि एवढी मेहनत घेऊन मोठी करायची आणि पुढे जाऊन काय होतं, त्याला शिकवायचं, त्याला नोकरीला लागण्यासाठी पण प्रयत्न आपण करायचे आणि पुढे जाऊन लग्न करून द्यायचं. बरं, लग्न करायचं, बऱ्याचशा वेळा बरीचशी मुलं स्वतःच्या पायावर उभं राहून लग्न करतात, परंतु बऱ्याच पालक हे आपल्या मुलाचं लग्न सुद्धा करून देत असतात आणि पुढे जाऊन काय होतं की हाच मुलगा ज्या आई वडिलांनी आपल्या लहानाचं मोठं केलं, एकदा का बायको आली की हा मुलगा आपल्या आई वडिलांना विसरायला लागतो. अहो काही जण तर वर्ष आई वडिलांची तोंड बघत नाहीत. आता यांची तोंड देवानी कशी बरं बघायची. एका कवीने फार सुंदर लिहिले महाराज, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बाप काढलास घराबाहेर दारात रडते आई पण, बायकोला मात्र रोज म्हणतोस तुमच्यासाठी काय पण. जरा तुझ्या आईची आठवण बघ दिवस, जरा तुझ्या आईची आठवण बघ दिवस, लेकच यावा पोटाला म्हणून किती केले होते नवस. इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा धावला आणि तुझ्यासारखा हिरा तिच्या पदरामध्ये गावला. लहानपणी आई तुला शेतात घेऊन जायची, लहानपणी आई तुला शेतात घेऊन जायची आणि तुला ऊन लागू नये ना म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची. तुला भूक लागल्यावर तू टाय टाय रडायचास आणि आईचं दूध संपलं ना तर तिचं रक्त सुद्धा वडायचास. रक्त पिऊन पोचलास लेका, त्या रक्ताची तरी ठेव जाण. पवित्र अशा मातेचा करू नको अपमान. आता फक्त एक कर, त्या दारातल्या आईला घरात तेवढा आण. किती दिवस जगणार आहे लेका झाडावरचं पिकलं पान. तू पोटभर खा, गोडधोड खा, पण रिकाम्या आईला, आपल्या आईला दारातल्या शिळी भाकर तरी वाढ आणि ती वाढायला तुझी बायको आडवी आली ना तर तिला घराबाहेर काढ. बायको आडवी येणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो. बायको आडवी येणारच नाही, मी तुला बॉन्डवर लिहून देतो आणि यदा कदाचित आलीच तर मला येऊन भेट, मी तुला दुसरी करून देतो. तुला वाघ बनवलंय माईनं, तुला वाघ बनवलंय आईनं, पण दुर्दैवानं तिलाच राहिलं नाही बाईपण. खरा मर्द असशील तर आई वडिलांचं दर्शन घे आणि म्हण, आई बाबा तुमच्यासाठी काय पण, तुमच्यासाठी काय पण. जोपर्यंत हे आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत जगून घ्या महाराज. पुढे जाऊन खूप पस्तावायला होतं बरं का. एकदा तुम्ही प्रयत्न करा, घरी जा आणि वडिलांना घट्ट मिठी मारा. त्यांच्या जो चेहऱ्यावरचा आनंद असेल ना तो तुम्हाला इतकी ऊर्जा देईल की आपल्याला ही ऊर्जा वर्षभर पुरेल.
महाराज एकदा का हे आई वडील आपले गेले की ही संधी पुन्हा भेटत नाही. ही संधी पुन्हा भेटत नाही. त्यामुळे जोपर्यंत आपले आई वडील आहेत तोपर्यंत त्यांच्यासोबत आनंदाने जगून घ्या. पुढे आपल्याला भविष्यात आपला संसार जाऊन करायचाच आहे. खरं तर हा आपला प्रतिपाद्य विषयच नाहीये, परंतु एक इच्छा होती थोडंसं या विषयावर बोलावं, म्हणून थोडासा बोलण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित काही चुकीचं असेल तर ती माझी चुकी समजून तुम्ही क्षमा करायचं आहे. आता आपण म्हणू ज्ञानेश्वर माऊली गुरूंचे महत्व का सांगतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सद्गुरू म्हणजे अज्ञान दूर करणारा सूर्य. जैसा सूर्योदय झाला की अंधार नाहीसा होतो, तसे सद्गुरू भेटले की आपल्या जीवनातील दुःख हे नष्ट होत जाते. तुकाराम महाराज म्हणतात सद्गुरू म्हणजे जीवनरूपी नौका पार नेणारी गुरु. आणि स्वामी समर्थ म्हणतात सद्गुरू म्हणजे संकटात धावून येणारा प्रेमळ आधार. एका ओळीत सांगायचं म्हटलं किंवा एका शब्दात किंवा एका वाक्यात गुरूंचं महत्व सांगायचं म्हटलं तर गुरु शिकवतात आणि सद्गुरू बदलून टाकतात. आता गुरु आपल्या जीवनात येऊन आपल्याला गुरु करणं आवश्यक आहेच का, तर त्याचं उत्तर मी तरी हो असं देईन. कारण हे प्रत्यक्ष भगवंतानी म्हणजे विष्णू भगवंतानी जे 8 अवतार घेतले, मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, राम, परशुराम आणि कृष्ण, पुढे जाऊन पांडुरंगाचा नव्हता आणि कल्की बुद्ध हा कल्की अवतार कल्की अवतार. पांडुरंगाचा असे 10 अवतार आहेत. कलियुगाच्या शेवटी अधर्माचा नाश करण्यासाठी जो अवतार घेतला जाणार आहे त्याला साधारणपणे कल्की अवतार असं संबोधलं जातं. बघा मत्स्य अवतारामध्ये माधांता हे ऋषी त्यांनी गुरु केले होते. कुर्मा अवतारामध्ये सहजानंद, वराह अवतारामध्ये कण्व ऋषी, नृसिंह अवतारामध्ये दुर्वास, वामन अवतारामध्ये ब्रह्मदेव, परशुराम अवतारामध्ये प्रत्यक्ष भगवान शिवाने उपदेश केला आणि 7व्या राम अवतारामध्ये वसिष्ठ आणि 8व्या अवतारात सांदीपनी ऋषी. अशा पद्धतीने जर भगवंताने प्रत्यक्ष भगवंताला गुरु करण्याची आवश्यकता लागली म्हणजे आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत, तर आपल्यालाही गुरु करणं आवश्यक आहे. बघा एक साधक होता, तरुण साधक होता. त्याच्याकडे बरचसं काही होतं, पैसा होता, अडका होता, नोकरी होती, चांगलं सगळं काही चांगलं चाललेलं होतं. परंतु त्याच्या आयुष्यात शांती हा प्रकार नव्हता. आणि त्याने कुठून तरी ऐकलं होतं असं की जर गुरु भेटले तर ही शांतता किंवा आपलं आयुष्य बदलून जात असतं. त्याला कुणीतरी आपलं सांगितलं की तू हिमालयात जा, काशीला जा, विश्वेश्वराला जा, तिकडे तुला गुरु भेटतील आणि ते तुला ही शांतता देतील. त्याप्रमाणे तो हिमालयात गेला, काशीला गेला, विश्वेश्वराला गेला. काही जणांनी उपवास करायला सांगितले, तपस करायला सांगितले, काही जणांनी मौन धारण करायला सांगितलं. सगळं काही करून पाहिलं त्यांनी आणि शेवटी फिरत फिरत आपल्या पंढरपूर क्षेत्री येऊन आपला चंद्रभागेच्या काठी बसला होता. आता शेवटचा पर्याय जेव्हा आपल्याकडे शिल्लक राहतो तेव्हा आपल्याला नेहमीच देव आठवत असतो. बघा प्रत्येकाच्या जीवनात हेच घडत असतं की अडचण जेव्हा येते तेव्हा आपल्याला देव आठवतो, परंतु आपले जेव्हा चांगले दिवस चालू असतात तेव्हाही आपल्याला देवाला आठवण्याची गरज आहे. किंवा हे आपण कंटिन्यू आपण मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं त्याप्रमाणे
साधना अगदी देवासाठी दिवसातली 15 मिनिटं 20 मिनिटं आपल्याला काढणं गरजेचं आहे. काय बाकी काही करायचं नसतं. बरेचसे जण गुरु नसलं तरी आपल्या इष्टदेवतेचं किंवा आपल्या आवडत्या देवतेचं नाव घेऊन नामस्मरण करत असतात. त्यामुळे त्यासाठी आपल्याला कितीतरी तप करायला पाहिजे किंवा पहाटे उठायला पाहिजे असं काही नाही आहे. त्यामुळे दिवसातली 15 मिनिटं आपल्याला ही भगवंतासाठी काढली पाहिजेत. बघा सरळ हिशोब आहे, देशी देवा घ्यायची. त्यामुळे त्याच्यासाठी जर तुम्ही 15 मिनिटं काढली तर तो निश्चित तुमच्यासाठी 100 पटीने त्याच्या वेळ काढणार आहे. आणि त्यामुळे भक्तिभावाने आपण आपल्या घरातलं वातावरण बदलून परमेश्वरासाठी अगदी 15 मिनिटं रोज काढायला हरकत नाही. काय झालं, तो साधक चंद्रभागेच्या ठिकाणी येऊन बसला होता, शांत बसला होता. अगदी त्याला रडू कोसळलं होतं, रडायला लागला बिचारा. त्याच वेळेस एक साध्या वेशातला साधू तिथे आले आणि त्याला म्हटले, का बाळा का रडतो आहेस, नेमकं काय झालं? तर त्यांनी सांगितलं की मला सद्गुरू हवे. मग त्या महात्म्याने त्यांना विचारलं, बरं तू हे सद्गुरू कुठे शोधतो आहेस, कुठे कुठे काय कशा पद्धतीने सद्गुरू शोधत आहेस? तर त्याने सांगितलं, मी काशीला गेलो, विश्वेश्वराला गेलो, बऱ्याच ठिकाणी फिरलो, हिमालयात गेलो, परंतु मला काही बऱ्याच जणांनी उपदेश केला, परंतु माझ्या मनाला काय हवी ती शांतता मिळाली नाही. त्याला त्या महात्म्याने सांगितलं किंवा गुरुनी सांगितलं की शांतपणे 5 मिनिटं डोळे मिट. त्याने तशा पद्धतीने केलं. 5 मिनिटं डोळे मिटले. हळूहळू त्याची अवस्था स्थिर व्हायला लागली आणि एक वेगळी शांतता त्याला अनुभवायला यायला लागली. थोड्या वेळाने त्या महात्म्याने त्याला विचारलं डोळे उघडल्यानंतर की काय अनुभवलंस? त्यावेळेस म्हणाला, महाराज मी खूप फिरलो पण ही शांतता मला कधीही अनुभवता आली नव्हती. मग त्याने सांगितलं, तू जे शोधत होतास ते बाहेर कुठेही नाहीये, तर ते तुझ्या हृदयामध्ये आहे. त्यामुळे आपण आपला शोध घ्यायला पाहिजे. जेव्हा आपण कोण आहोत हे आपल्याला कळतं त्यावेळेस बऱ्याचशा गोष्टी साध्य आणि सोप्या व्हायला लागतात महाराज. त्यामुळे माऊली म्हणतात, मज हृदयी सद्गुरू. बघा सद्गुरू आहेत ना, संसार सोडायला सांगत नसतात. सद्गुरू संसारात अडकणं सोडायला सांगतात. कमळ चिखलात असतं परंतु चिखल त्याला चिकटत नाही. का कमलकंदा आणि दरुदर नांदनुक एकची घरी परी परागू सेविजे भ्रमरी एरा चिखलू चिवरे. कमलकंद आणि बेडूक हे एका ठिकाणी असतात. बघा त्या कमळातलं जे मकरंद असतं ते बाहेरून येऊन भुंगा घेऊन जातो, ते मकरंद घेऊन जातो, परंतु त्या बेडकाला त्या चिखलातच राहायची सवय लागलेली असते. त्यामुळे त्या कमळाचं त्याला काहीही महत्त्व कळालेलं नसतं. त्या कमळाशी किंवा त्याच्या मकरंदाशी त्याला काहीही देणं घेणं नसतं. तसं जर आपण संसारात अडकून पडलो, बघा संसार करूनही आपल्याला परमार्थ साधता येतो, परंतु त्याच्यामध्ये अडकून न राहता आपली दिशा आपल्याला चोखाळायची आहे. किंवा पाहे पा दूध पवित्र आणि गोड परी कासेच्या पदरा आड परी ते अव्वेरून गोचिड अशुद्ध काय न सेवित. गोचिड आपल्याकडे मला वाटतं बऱ्याच प्रमाणात बोचडी म्हणतात त्याला. ही बोचडी बघा बऱ्याच वेळा जी कास गायीची जी आचळं असतात
किंवा आपण दूध काढतो त्याच्या आजूबाजूला चिपकलेली असतात बघा ही गोचिडे. परंतु आतमध्ये गाईच्या आचळाच्या आतमध्ये असणारं दूध, या दुधाशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं. त्यांना फक्त रक्त पिणं हे एकच गोष्ट असते. आता बरेचसे रक्त पिणाऱ्यांचे प्रकार आपण बरेचसे बघू शकतो, तिकडे आपल्याला जायचंही नाहीये. परंतु अशी अवस्था आपली व्हायला नको. त्यामुळे आपल्याला संसार करता करता परमार्थ साधून आपल्याला सोडवणूक करून घ्यायची आहे. म्हणून माऊली म्हणत असतात मज हृदयी सद्गुरु. आता पुढे तेने तारीला हा संसार पुरू. आपण म्हणतो आता संसार म्हणजे नेमकं काय? पैसा, अडका, बायका, पोरं, याला सगळ्याला संसार म्हणायचं का? तर नाही. अहंकार, मोह, माया, लोभ हेच आपल्या संसाराला चिपकलेले आहे. आपण म्हणतो मी या संसाराच्या पुरातून स्वतः आपली सोडवणूक करून घेऊ शकतो, परंतु ते सहजासहजी महाराज शक्य नसतं. माऊली म्हणतात तेने तारिलो. तो जोपर्यंत आपल्याला तारत नाही तोपर्यंत या संसार सागरातून सुटणं अशक्य आहे. या संसाराच्या पायी हरिनाम आठवत नाही. बघा बऱ्याच वेळा आपलं असं होतं, संसार संसार संसार. आता काय मुलाचं शिक्षण आहे, पुढे जाऊन काय मुलाचं लग्न आहे, पुढे त्याच्या पुढे जाऊन त्याची नोकरी, झालं की आली मुलाची मुलं, आता काय नातवंड. हे करत असताना कधी म्हातारपण येऊन जातं ते आपल्याला कळत नाही. या जगाला माऊलीनी संसाराचा पूर म्हटलं आहे. पुराचे पाणी आलं की जसं आजच आपण एक अर्धा तास वातावरण पाहिलं, जे वादळ आलं ते अगदी कोणतीही कल्पना न देता आलं. बघा आपल्याला वाटलंही नव्हतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात हे वादळ येईल, पाऊस येईल आणि असं काय करेल. त्या पद्धतीने माऊली म्हणतात संसार हा पुरासारखा आहे, जो बऱ्याचशा गोष्टी वाहून घेऊन जातो. त्यामुळे या संसारातून आपल्याला सुटता आलं पाहिजे. जसं डोळा स्वतःला पाहू शकत नाही तसं मन स्वतःला ओळखू शकत नाही. म्हणूनच सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरू म्हणजे आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करत असतात. आता बघा संसार 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 म्हणजे काय आणि आपण संसारामध्ये किती अडकलेलो आहोत. एक आपण दृष्टांत पाहू म्हणजे आपल्याला लक्षात येईल. पूर्वी काय असायचं माहिती आहे का? बरेचसे लोक गिरणी कामगार असतील किंवा आपल्या कोकणातले बरेचसे लोक मुंबईत कामाला असायचे आणि बायका पोरं ही गावी असायची. गावकीच्या खोलीमध्ये, आपल्याकडे गावकीची खोली म्हणतात तिला, वरती घाटाकडे गेलो तर त्याला बैठकीची खोली म्हणतात. बरीचशी लोक कामं करायची, खानावळीत जेवायची, किंवा आमच्याकडे अशी पद्धत होती की बैठकीची खोली असली किंवा जरी गावकीच्या खोलीमध्ये राहत असलो तर स्वतःचं जेवण करायचं आणि बॅचलर मंडळीने किंवा पुरुष मंडळी तिथे राहत असत. आता काय झालं, एक उदाहरण पकडू. आता एक जो माणूस राहत होता, आता आमचा विलास पकडूया. साधारण विलास आमचा कामाला, आम्ही सगळेच एकत्र मुंबईत असायचो आणि आपलं जेवण करायचं, खायचं प्यायचं आणि रोज आपलं उठलं की कामावर जायचं. बायका पोरं गावी कधीतरी आपला महिन्या 2 महिन्यातून यायचं. परंतु त्यावेळेस बायका किंवा आपल्या ज्या पत्नी होत्या त्या त्यातही आनंद मानत होत्या. आता काय झालं, नोकरी करत असताना बरेच 10-12 वर्ष हा नोकरी करत होता. नंतर एक दिवशी तेव्हा
हे मोबाईल किंवा फोन वगैरे असे काहीच नसायचे महाराज. मग आमच्या शर्मिलाने पत्र पाठवलं एक, आपण एवढे दिवस मुंबईत आहात, एकदा कशी मुंबई आहे ते आम्हाला दाखवा तरी मला. आता काय होतं, बायकोने इतक्या दिवसानंतर हट्ट केला किंवा एखादी मागणी केली तर आपल्याला ती पूर्णही करायला पाहिजे. कारण बायकोची आज्ञा ही बऱ्याच जणांना डावळता येत नाही महाराज. पण तसं काय आमच्या विलासने पण पटकन काय केलं, 11 महिन्याच्या करारावर एक खोली बुक केली. आता बायकोने सांगितलं म्हणजे आपल्याला करायचं आहे, बुक केली आणि बोलावून घेतली शर्मिलाला मुंबईत. दोघा राजा राणीचा संसार सुरू झाला. शर्मिला आमची आपली साधी भोळी, त्यामुळे प्रेमळपणाने त्यांचा हा संसार सुरू झाला. आता हाही कामावरून आल्यानंतर कधी गिरगाव चौपाटी दाखव, कधी सिद्धिविनायक, कधी बाबुलनाथ, आपलं फिरायला जायचं, कधी दादरची गर्दी. एखादा म्हटलं तर कधीतरी आपल्या भारत माताला जाऊन किंवा गणेश टॉकीजला जाऊन, त्यावेळेस आम्ही त्याच भागात राहत असल्यामुळे एखादा सिनेमा बघायचा. आणि बघता बघता आपल्या खोलीचे 10 महिने संपत आले हो महाराज. आता आपल्या बायकोला सांगायला पाहिजे, आता काय आपले 10 महिने संपत आले, त्यामुळे आपल्याला आता खोली खाली करावी लागेल. बोलला बायकोला, आपल्याला आता खोली खाली करावं लागेल. तर शर्मिला पण आता जवळजवळ 10 महिने मुंबईत राहिल्यानंतर मुंबईचं पाणी तर आपल्या सगळ्यांना लागतंच. आता बोलतो जायचं मी जाईन, पण अशीच कशी जाणार, एखादा दागिना तरी आपल्याला, एखादा दागिना घेतल्याशिवाय मी काय जात नाही. आता त्यावेळेस आमच्याकडे सगळ्यांकडेच त्यावेळेस काय आपले दागिने फार कमी असायचे लोकांकडे. आता पैशांची अडचण ही सगळ्यांकडेच असायची, परंतु आमचा विलास हुशार फार गेला आणि बाजारातून एक 500 रुपयाचा नेकलेस घेऊन आला. शर्मिला आमची साधी बोळी बरं का. आता तो नेकलेस एवढा सुंदर बघितला मी. आता सकाळी आपलं रात्री बोलते काय, सकाळी महाराजांनी हार आपल्या हजर केला काय, एवढं प्रेम आपल्या नवऱ्याचं आपल्यावरती. आणि काय मग आरतीला दाखव का, दीपाला दाखव का, की साक्षीला दाखव, सगळ्यांना आपला दाखवायसाठी तिची चालू झाली ही कसरत. काय झालं, आता ह्याने सांगितलं आता शेवटचे दिवस आपल्याकडे राहिलेत, आता शेवटचं तुला सांताक्रूजचं आपलं विमानतळ दाखवून आणतो आणि उद्या तुला एसटी मध्ये गावाला बसवतो. त्या पद्धतीने ठरलं, रात्री ठरलं आपण उद्या सकाळी सांताक्रूजला जाऊन आपण विमानतळ बघायचं आणि मग गावचा प्रवास आपला चालू करायचा. म्हणजे काय केलं, सकाळी लवकर उठली, साडी पण एकदम नवीन काढला, नवीन साडी नेसली, त्याच्यावरती हार, 4 तोळ्याचा हार आपला चमकतोय. पण ह्याला टेन्शन आलं. आता बोलतो, तिला सांगितलं आपलं बघ मुंबईतले चोर टवाळखोर म्हणण्यापेक्षा जाम हुशार असतात, तो आपला हा दागिना काय घालू नकोस. पण आमची शर्मिला काय, आता हा दागिना आम्ही तुमच्या समोर नाही घालणार तर गावाला दाखवायला घालू का. नाही ती काय आपलं ऐकली नाही. आपलं मुंबईचं आता थोडंसं पाणी लागतं, सगळ्यांनाच लागतं. शर्मिलाचं उदाहरण म्हणजे सगळे शर्मिला नाहीच बरं का, हा सगळ्यांसाठी आहे. तिने आपला हार बीर घातला, आपण हा सांगत असतानाही हार घातला तिने. चमकत 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 आपले आले, बसले दादरवरून आपल्या सांताक्रूजला प्रवास चालू झाला. सांताक्रूजला उतरले, प्रवासातून खाली प्लॅटफॉर्मला उतरले आणि शर्मिलाचं लक्ष हारावर. बघते तर हार गायब. आता म्हणते काय करू, सांगत होते मला हार घालू नको. आता जर यांना कळलं तर आता काय करतील माझं आणि काय नाही. आता नुकसान म्हणजे जवळजवळ आताच बघायला गेलो तर 4 तोळ्याचा हार म्हणजे साधारण 5.5-6 लाखाची. आता बोलते माझं काय खरं नाही.
शर्मिलाला आली चक्कर आणि ती प्लॅटफॉर्म वरती कोसळली. आता विलासला लक्षात आलं होतं सगळं काय झालंय काय नाही ते. हार काही हिच्या गळ्यात दिसत नाही म्हणजे तो कुणीतरी मारला. याने मग पाणी घेतलं आपल्या तोंडावर मारलं आणि जशी शुद्ध आली हा हसतोय आणि ती आपली धो रडते. बोलतो तुम्हाला हसायला काय झालं, एवढं मोठं नुकसान झालंय आपलं, तुम्ही सांगत असताना पण मी तुमचं ऐकली नाही, पण केवढं मोठं नुकसान झालं, तुम्ही हसताय का? तो बोलतो नको काळजी करू, तो 500 रुपयाचाच हार होता, गेला तर जाऊ दे. आता काय होतं बघा, शर्मिला का रडत होती? केवढं मोठं नुकसान, हे 6 लाखाचं नुकसान झालं. तर शर्मिला त्या हाराला खरं समजत होती, पण हा हार खोटा होता, त्यामुळे तो हसत होता. तशी अवस्था महाराज आज आपली आहे. आपण या संसाराला खरं समजतो आणि माऊली या संसाराला खोटं समजतात. लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येर झार हरिविन. त्यामुळे या संसारातून कसं बाहेर पडायचं हे आपलं आपण तपासून घ्यायचं आहे. देवासाठी किती वेळ द्यायचा आहे आणि किती नाही हे आपलं आपण ठरवायचं. बघा या साईनाथांसमोर सांगतो, खरं तर आज लाईट गेल्यामुळे खरं तर कार्यक्रमाचाच आपल्या पट्ट्याबोळ केला, त्यातूनही आपण ही व्यवस्था मला उपलब्ध करून दिली, त्यामुळे मी आभारी आहेच. मला खरं तर बरचसं बोलायचं होतं आणि आता मी बोलू शकतो ही माझी खात्री पटली आहे. परंतु आज आपला मी जास्त वेळ घेणार नाहीये. थोडक्यात आपल्याला प्रवचन आटपायचं आहे. संसार संसार संसार. आता हा संसार आपण संसाराला किती चिटकून राहिलं पाहिजे हे आपण आपलं ठरवायचं. काय माहिती आहे का, संसारातलं वागणं किंवा राहणं हे कसं असलं पाहिजे, गुंतून गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. अशा स्वरूपाचं आपले रंग आपल्याला दाखवायचे आहेत, परंतु परमार्थ साधून आपल्याला प्रपंच करायचा आहे. बरचसं बोलायचं होतं, परंतु जाता जाता आपण मला वाटतं आरती पण आपली बाकी आहे, त्यामुळे मलाही आवर्त घ्यायला लागणार आहे. सद्गुरू सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. बऱ्याच वेळा आपल्याला आपण बोलताना बघा अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज या सगळ्या ब्रिदावले लावलेले आहेत त्यांना, परंतु सद्गुरू ही मुख्य ब्रिदावली, हे आपले सद्गुरू आहेत. आता देव अनेक प्रकारचे असतात बघा, परंतु एक लक्षात घ्या, आपण एखाद्या अंगणामध्ये 50 तांबे ठेवले, पाण्याने भरलेले 50 तांबे ठेवले आणि त्याच्यामध्ये जर चंद्र पाहिलात आपण तर आपल्याला 50 प्रतिमा दिसतात, परंतु चंद्र 50 आहेत का, तर नाही. चंद्र एकच. 100 तांबे ठेवले आपण भरून तर ते आपल्याला 100 प्रतिमा दिसणार आहेत, परंतु चंद्र एकच आहे. त्याप्रमाणे कुठूनही कुठे आला. आता बरेचसे लोक वेगवेगळ्या देवांना मानणार आहेत, कोणी शंकराला मानणार आहे, कोणी विष्णूला मानणार आहे, कोणी विठोबाला मानणार आहे, कोणी मारुतीला मानणार आहेत. बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त आहेत आणि त्याला प्रत्येकाला काय वाटत असतं माहिती आहे का, माझा देव श्रेष्ठ. परंतु या तांब्यांमध्ये ज्याप्रमाणे एकच चंद्र जो दिसत असतो त्याप्रमाणे हे तत्व एकच आहे.
आणि ते सद्गुरू सुद्धा आपले एकच आहेत. सबका मान. सबका मालिक एक. श्रद्धा आणि सबुरी. साईबाबांनी जे मंत्र आपल्याला दिलेला आहे, साईबाबांचं अगदी स्पष्ट मत असतं बघा महाराज. शरण मज आला आणि वाया गेला, दाखवा दाखवा ऐसा कोणी. त्या सद्गुरूंना आपण शरण जाणं हे मनापासून असलं पाहिजे. आपण त्याच्यासाठी किती देणगी देतोय, किती हार आणतोय, किती फुलं आणतोय, किती पेढे वाटतोय, अजिबात महत्वाचं नाही. त्यांच्या समोर असणारा, त्यांच्या विषयी असणारा आपल्या मनातील भाव हा कसा आहे, आपले आचार कसे आहेत. श्रद्धा सबुरीचा मंत्र साईबाबांनी आपल्याला जगताला जगताला दिला. म्हणजे आपण महाराज त्याचं पालन करणं किती गरजेचं आहे. नुसतंच आपण रोज येतोय, आरती करतोय, पाया पडलो की घरात गेलो, असं न करता अनन्य भावे त्याची भक्ती आपल्याकडून झाली पाहिजे. तेव्हा तो आपल्यासाठी, मी मगाशीच बोललो, देशी तेव्हा घ्याशी, त्याप्रमाणे तुम्ही ज्याप्रमाणे त्यांची भक्ती करणार आहात त्याप्रमाणे हे साईनाथ आपल्याला सोडवणार आहेत. आमच्या गावातील महाराज उदाहरण सांगायचं म्हटलं तर जेव्हापासून आमचं साई मंदिर झालंय तेव्हापासून प्रत्येकाची भरभराटच झाली आहे. आपण 17-18 वर्षापूर्वीचा आपला प्रवास बघा, म्हणजे किंवा आपण कुठे होतो आणि 17-18 वर्षानंतर आपण आज कुठे आहोत हे जर आपण पाहिलं तर हे प्रत्यक्ष आपल्याला आपल्या साईनाथांचे आशीर्वादच आहेत. त्यामुळे ज्याही देवाची भक्ती कराल, कोणत्याही देवाची भक्ती कराल, ती मनापासून करा. हीच एक इच्छा प्रगट करून मी माझ्या प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम देण्याआधी मज हृदयी सद्गुरू तेने तारीला हा संसार पुरू, म्हणून विशेषी अत्यादुरू विवेकावरी. या ओवीवरती माऊलींनी ज्याप्रमाणे बुद्धी दिली, ज्याप्रमाणे बोलण्याची शक्ती दिली, त्याप्रमाणे मी माझा प्रयत्न केला. जे चांगलं असेल ते माझ्या गुरुवर्याने दिलेलं ज्ञान, आणि जे वाईट असेल किंवा चुकीचं असेल ते आपण मला परत करावं ही विनंती करून आपण प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम देऊया. आज आपण या सभामंडपात उपस्थित राहून जे सहकार्य केलं त्यासाठी मी आपला सर्वांचा ऋणी आहे. मला वाटतं बराच वेळ झालेला आहे, त्यामुळे आपण आरतीला सुरुवात करूया. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. गावदेवी माते की जय. आज श्री साई विश्वस्त मंडळ घोसाळे आमच्या वतीने साई भंडारा हा आयोजित केलेला आहे आणि इथे सर्वांनी उपस्थिती दाखवली. त्याच्याबद्दल या मंडळाच्या वतीने प्रथमतः आपला मी मंडळाचा सदस्य म्हणून तुमचा ऋणी आहे. आज आपल्या गावातील श्री संतोषजी महाराज पातेरे यांनी आपल्याला जी सेवा दिली त्याच्याबद्दल मी आपल्या मंडळाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो. त्यांच्या संघात आलेले सर्वच गुरुबंधू त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. तुम्ही इथे आलात आणि ही सेवा पाहिली
अतिशय सुंदर त्यांनी सेवा दिलेली आहे. आपल्या जीवनामध्ये आपण कसं घडावं, आपल्या जीवनामध्ये आपला अंधार कसा दूर करावा, आपल्या आईवडिलांची सेवा करणं किती गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरू केलाच पाहिजे, कारण सद्गुरूशिवाय आपल्याला ज्ञान मिळत नाही. त्यांनी सांगितलं की भगवान श्रीकृष्णाने सुद्धा सांदीपानी हा गुरु केला, श्रीरामाने आपल्याला वशिष्ठ हा गुरु केला, कारण ते प्रभू अतिशय त्यांना काहीच हे नव्हतं, कमी नव्हतं, परंतु त्यांच्या जीवनामध्ये गुरु केल्यामुळं त्यांनी आज आपल्याला हा जो मार्ग दाखवला आहे तो अतिशय आपल्या जीवनातला दुःख दूर करणारा आहे. म्हणून हा सर्वांच्या याच्यामध्ये नाही आहे, सर्वांच्या नशिबात नाही. आज जे इथे बसले आहेत खरोखर ज्यांनी श्रवण केला त्यांनी भक्तीचे प्रकार सांगितले, अगदी 9 विधा भक्ती सांगितली आहे. 9 विधा भक्तीपैकी आज आपण जी भक्ती केली ती आपली भक्ती ही श्रवण भक्ती. श्रवण भक्ती ज्याने ह्या ज्ञानेश्वरी ग्रंथ ऐकला आणि त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा भरभराटी निर्माण होईल असं ह्या ज्ञानेश्वरी माऊलींनी ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आपण सर्वजण आलात, अतिशय खूप आज हा वातावरण अगदी भक्तिमय असून सुद्धा पावसाने जरा गोंधळ केला, लाईटिंग गोंधळ केला, तरी सुद्धा तुम्ही आपण एवढे जण आलात. त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने तुम्ही ही श्रवण भक्ती ऐकली, त्यांच्या मंडळाच्या वतीने तुम्हाला आभार व्यक्त करतो. आणि आजची ही सेवा ही संपली अशी जाहीर करून इथे आज आरती होणार आहे, महाआरती होणार आहे. ज्याने आरती आणलेली आहे त्यांनी पुन्हा एकदा पेटवून घ्यायचं आहे, जागेवरतीच उभं राहायचं आहे. आतमधल्या लोकांनी आतमध्ये यायचं आहे, ढोलकेवाल्याने ढोलकीची थाप देऊन तिथे आरतीला सुरुवात करायची आहे. आता सत्कार करून घ्या, मग ठीक आहे, चालेल, हरकत नाही. तर आपण जागेवरती 2 मिनिटं बसायचं, आलेल्या मंडळींचा आपण सत्कार करायचा आहे. सत्कार झाल्याच्या नंतर आपण आरतीला सुरुवात करणार आहोत आणि नंतर आरती झाली की तसंच आपण महाप्रसादीला सुरुवात करणार आहोत. महाप्रसाद कदाचित